इंडिया वर्सेस पाकिस्तान हे शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा आपण पहिला कोणता विचार करतो? क्रिकेट मॅच. अगदी कपिल देव गावस्करच्या जमान्यापासून, तेंडुलकरच्या जमान्यापासून तर विराट कोहलीपर्यंत आपण सगळे क्रिकेट मॅचच पाहत आलो. आज आपण इंडिया वर्सेस पाकिस्तान गोल्ड मॅच बघणार आहोत. कोणाकडे किती सोनं आहे याचं आपण विश्लेषण करणार आहोत. अगदी आपण ग्लोबल रँकिंगचा विचार करूया. इंडिया जो आहे 8व्या नंबरवरती येते, ते पाकिस्तान 47th रँकवरती येते. म्हणजे बघा, जवळजवळ 40 पॉईंटचा डिफरन्स आहे. 40 रँकिंगचा 40 नंबरचा डिफरन्स आहे. ते जर पुढे आपण बघायला गेलो तर 100% सोनं आहे, त्याच्यामध्ये 93% सोनं भारताकडे आहे आणि फक्त 60% सोनं जे आहे पाकिस्तानकडे आहे. या चार्टमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसते की पाकिस्तानकडे किती कमी सोनं आहे आणि आपल्याकडे किती जास्त आहे. हा दुसरा चार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला हिस्सेदारी समजेल की पाकिस्तानचा शेअर किती कमी आहे आणि इंडियाचा शेअर किती मोठा आहे. इंडियाकडे 880 टन सोनं आहे आणि ते वाढतच चाललं आहे. 2020मध्ये जवळजवळ 650 टन सोनं होतं आपल्याकडे, ते आता वाढून 880 टन सोनं झालं. ते पाकिस्तानचा जर आपण विचार केला, पाकिस्तानकडे 65% जवळजवळ सोनं आहे. 65% होतं, 65 टन सोनं आहे आणि 2020मध्ये त्यांच्याकडे जवळपास तेवढंच होतं. काही एवढं वाढलं नाही, 0.15 वाढलं. आता आपण केंद्रीय बँकचा विचार करू. भारताची केंद्रीय बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक, ज्याला आपण RBI बोलतो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बोलतो. तसंच पाकिस्तानची बँक आहे स्टेट बँक ऑफ पाकिस्तान. आता साठ्यात वाढ, आपण साठा आपला वाढत चालला आहे कारण की RBI जी आहे टप्प्याटप्प्याने सोनं विकत घेत चालली. पाकिस्तानचा वाढच होत नाही, की स्थिर आहे किंवा मंद वाढ होऊ शकतो आपण त्याचा. पुढचा पॉईंट आहे उपयोग. परकीय चलनासाठी तो एक उपयोग होतो. आर्थिक स्थैर्य देते आणि गुंतवणूकदारांना सुरक्षा देते. पाकिस्तानचा वापर मर्यादित आहे, फक्त चलन समर्थनासाठी ते वापरतात. सोन्याचा वापर, आपण जगातील सगळ्यात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. लग्न सण यामध्ये आपली तिथे सोन्याला प्रचंड मागणी असते. तसं पाकिस्तानमध्ये कमी ग्राहकाची मागणी आहे आणि त्यांचा मर्यादित सांस्कृतिक वापर आहे. आता खनन आणि उत्पादनाबद्दल बोलूया. आपल्याकडे एवढ्या सोन्याच्या खाणी नाही आहेत, म्हणून आपण जास्त इम्पोर्टवरती फोकस करतो, त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. तसं पाकिस्तानचा डिमांड पण कमी आहे, पण त्यांच्याकडे थोड्या 1-2 खाणी आहेत बलुचिस्तानमध्ये आणि अटकमध्ये, पण त्यांचं उत्पादन खूपच कमी आहे. पुढचा विचार केला तर आर्थिक प्रभाव. हे आपल्याला आपला रुपी जो आहे त्याला एक स्टॅबिलिटी देते, इन्व्हेस्टरला एक विश्वास देते आणि आपली ग्लोबल जी क्रेडिट रँकिंग असते त्याच्यामध्ये ते मदत करते. तसं पाकिस्तानचं एक लिमिटेड प्रभाव आहे, म्हणजे त्यांना फक्त एकच कामासाठी ते गोल ठेवलं, म्हणजे कधी संकट आलं तर त्यांचे ते रुपी आहे, पाकिस्तानचं रुपी, त्याला तो एक सपोर्ट देतो. आता आपण फ्युचर प्लॅनिंग घेऊ. आपण फ्युचर प्लॅनिंग करतोय RBI की आपल्याला डॉलरवरती अवलंबून राहायचं नाही, म्हणून आपण आस्ते टप्प्याटप्प्याने सोनं विकत घेत चाललो आहे आणि पाकिस्तानकडे काहीच प्लॅनिंग नाही आहे. जे आहे तिथेच आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद, भारत माता की जय.